सत म्हणजे काय तर अस्तित्व आहे. आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं चितचा जेव्हा विचार केला होता तर चित म्हणजे काय तर अस्तित्वाचं ज्ञान, अस्तित्वाची जाण म्हणजे कॉन्शियसनेस म्हणजे चित असं आपण पाहिलं होतं. आणि आनंदाच्या बाबतीत पाहिलं होतं आनंद म्हणजे काय तर अस्तित्वाचा आनंद. मग या दोन्ही ठिकाणी अस्तित्व हा शब्द होता ते अस्तित्व म्हणजे सत. मी आहे हे जे काही आहे त्याला म्हणायचं सत. ते कसं आहे अस्तित्व. आता अस्तित्व आहे किंवा मी आहे असं म्हटल्यानंतर अगदी सहजपणाने आपल्या मनात काय विचार येतो तर मी आहे म्हणजे काय आहे तर माझं शरीर दिसतंय, मला प्राण आहे हे लक्षात येतंय, माझं मन मला ओळखता येतंय. तर मन प्राण शरीर म्हणजेच मी ही जी आपली धारणा आहे त्याला अस्तित्व म्हणायचं का तर त्याला आपलं खरं अस्तित्व नाही म्हणताय. ते आपलं दृश्यमान अस्तित्व जरूर आहे पण त्याच्या पाठीमागे आपलं खरं अस्तित्व आहे आणि ते खरं अस्तित्व म्हणजे आपलं सत्स्वरूप आहे किंवा त्याला आपण स्वरूप म्हणतो. हे स्वरूप नेमकं कसं आहे म्हणजे मी आज दिसायला कुठलं तरी XYZ असं नाव धारण करून या विश्वामध्ये वावरताना जरूर दिसते पण हे एवढंच माझं अस्तित्व आहे का तर ते तसं नाही. त्याच्या पाठीमागे माझं खरं स्वरूप आहे